कमळनगरच्या भव्य अशा पटांगणावर समाधान जांभरे सरांचं आगमन झालेलं आहे। अष्टविनायक तरुण मंडळ कमळनगरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान केला जातोय। आलेल्या सर्व महिला भगिनींचं टाळ्यात जोरदार असं स्वागत करायचं आहे। सर्व कार्यशी सर्वदा गजानन गणपतीला वंदन करून अष्टविनायक गणेश तरुण मंडळ कमळाईनगर गार्डी आयोजित अखंड महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा आवडता खेळ न्यू होम मिनिस्टर। खरं तर आमच्या गाडीला पण थोडासा वेळ झाला आणि तुमच्या पण थोडासा याला मला वेळ झाला, त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता जास्त वेळ न लावता एकदा जोरदार गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। महिलांच्या पाठीमागे जेवढे माझे बंधू मित्र आहेत त्यांना विनंती करतो, दादा हा खेळ फक्त आपल्याच गावातील माता भगिनींचा आहे, आपण समोर बसून आनंद घ्यावा। यावर्षी महिलांसाठी आहे, पुढची तुमच्यासाठी मैदान मिनिस्टर कार्यक्रम आपण आयोजित करू, आपण बसून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। मी सुद्धा एक शेतकरी पुत्रच आहे, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचेच माता भगिनी आहात। मला माहित आहे शेतकरी दिवसभर काम केल्यानंतर रात्री 10-11 पर्यंत झोपतो, परंतु तुमच्या गाडी गावामध्ये अष्टविनायक तरुण मंडळ कमळाईनगर यांनी प्रथमच मला वाटतंय भारत स्वातंत्र्य झाल्यापासून गाडी गावात हा प्रथमच कार्यक्रम होत असेल असं मला वाटतंय। आणि माझं खरोखरच भाग्य आहे की आमचे अनिल रोकडे आणि त्यांच्या मंडळांनी इतकं मला प्रेस केलं। खरं तर आजची तारीख शिल्लक नव्हती, परंतु इतकं प्रेस केलं आणि तुमच्या गावात सेवा करण्याची संधी लाभली, त्याबद्दल सर्वांचे आभार। जास्त वेळ न लावता सर एकदा म्युझिक होऊ द्या आणि गाणं आपलं चालू झालं की आपला कार्यक्रम चालू होईल। पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नाही नाही केसावर फुगे म्हणा, अहो विकनच घ्यायचं वहिनी। हो का, एक सांगतो मी तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या मुलाप्रमाणे आजचं जीवन उद्या आहे माहित नाही, उद्या सकाळ तुम्ही उठताय का झोपेतनं माहित नाही। आजी बरोबर आहे का नाही सांगा? गाव काय म्हणण्याच्याकडे लक्ष देऊ नका, स्वतःसाठी जगायचे का स्वतःसाठी। मी उद्या कार्यक्रम घेऊन गेलो, हा कार्यक्रम आपला युट्यूबला दिसणार आहे आणि कॅमेरामन कुठला तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती संभाजीनगरचा। एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। छत्रपती संभाजीनगरहून माझ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी येते, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। वहिनी नाव सांगायचं आणि उकाना घ्यायचा। मी तुमची टिंगल टवाळी मस्करी करणार, राग मानायचा, कारण आपल्याला काय जिंकायचे। अगदी बरोबर, चव्हाण वहिनी घ्या उकाना। माझे नाव रुपाली प्रकाश चव्हाण। मणिमंगळसूत्राच्या 2 वाट्या असंच आहे का काय? नाही मग घ्या दोन काय, अहो घ्या हो घ्या, तुम्ही घ्या पाहिजे बाया, तुम्हाला येणार नाही त्यांच्या कानात गुजबुजी करताय, असं द्या घ्या। मणिमंगळसूत्राचे अडकते कसं असं? अहो हो का, लाजू नका। ही कोण आहेत, कुठले ती बीड नाले का? अहो तुम्ही बीड नालाय का? आपल्याच गावातले आहेत सगळे, हो एन्जॉय करा, घाबरू नका। महादेवाच्या मंदिरामध्ये काय झालं असू द्या वहिनी, तुम्ही इथं सहभाग घेतला हेच खूप महत्वाचं आहे। सांगा वहिनी। कावेरी सोमनाथ चव्हाण। कावेरी सोमनाथ चव्हाण। पुढे राजहंस पाखरू त्याचे गुंजी गुंजी डोळे, सोमनाथरावांचं नाव माझ्या हृदयात खेळ। वा 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 वा, सोमनाथराव आलेत का? नाहीत का?
छान, असू द्या, अभिनंदन. आवाज नका की पुढे सरका इकडं या, पुढे या की पुढे या. आता दत्तात्रय चव्हाण आणि घ्या. पंढरपूर तालुक्यात गारडी माझं गाव, गावात बांधते बंगला, बंगल्यात नेसते साडी, साडीला लावते चाप. कृष्णा माझा बाप, सुनंदा माझी आई, सागर माझा भाऊ, भावाच्या हातात बत्ती लावते, दत्तात्रय रावांचं नाव घेते. काय अवघा घाबरू नका, असू द्या. बरं असू द्या, तुम्ही खूप छान प्रयत्न केलाय. हे बघा, मान राखून बरोबर. हो का, आपलीच माता बहीण आहे, चुकली असेल. कसं असतंय, लग्न झाल्यापासून महिलांना चूल आणि मूल, आणि आता नवीन एक आले त्या जरशाच्या धारा काढणे, ह्याच्या पलीकडे कुठे बिचारी गेलेली नाही. त्यामुळे थोडीशी चुकल, पण एन्जॉय करा. मी अजून सांगतोय का, आजचा दिवस उद्या नाही. त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या भावाप्रमाणे, लाजू नका. बोला वहिनी. शीतल रामचंद्र चव्हाण. शीतल रामचंद्र चव्हाण. पुढे. खरा तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त, खरा तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त, संधी साधून आली आहे तर व्यक्त करावी मग. वा वा, मला वाटलं झालंच. अहो चित्रपट लागला आणि तुमचं बंद झालं. हा बोला. नाही माईक नाही चालणार नाही. जरास इतकं पुढं कुठं काय बाय रामभाऊ काय आहे. हॅलो हॅलो हॅलो. हो का, माईकचं बघा आता माझ्याकडे चालतोय ना. आता चव्हाण बहिणीकडे गेलो. खरा तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त, खरा तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त, संधी साधून आली आहे तर म्हणते करावं व्यक्त. चित्रपट करता झाली आमची मैत्री, चित्रपट करता करता झाली आमची मैत्री घट्ट. चित्रपट करता करता झाली आमची मैत्री घट्ट, चित्रपट करता करता झाली आमची मैत्री घट्ट. आणि मग काय, चित्रपट संपता प्रेमातच पडलो चक्क. घरच्यांना मनवण्यासाठी फार केले कष्ट, घरच्यांना मनवण्यासाठी फार केले कष्ट. अशी आहे राम आणि शीतलची प्रेमाची गोष्ट. वा वा वा. हे उखाणा पण होता आणि त्यांच्या जीवनातलं सत्य वस्तुस्थिती पण होती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोला वहिनी. आम्ही टाळ्या थांबवा आधी. हो रोकडे वहिनी. बरं, मोनाली रोहिदास रोकडे घ्या उखाणा. प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती जाणावी संत जनांची, त्याग जाणावा राम सीतेचा. रोहिदास रावांचं नाव घेते, आशीर्वाद द्या अखंड सौभाग्य. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. पुढे या ना थोडस. अहो भिवू नका, चटई सोडून या पुढे. बोला. कोमल संजय काळेल. कोमल संजय काळेल. पुढे. पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी. अच्छा, मला वाटलं वर काय आहे. बोला. संजय रावाचं नाव घेते, होम मिनिस्टर. वा खूप छान. बोला वहिनी. सुप्रिया नागेश भगत. सुप्रिया नागेश भगत. पुढे. केळी देते सोडून, पेरू देते चिरून, नागेशरावांच्या नावावर कुंकू लावते कोर. वा वा, छान. सीमा महेश चव्हाण. सीमा महेश चव्हाण. पुढं काय. हिमालयाच्या पर्वतावर थंडगार सावली, हिमालयाच्या पर्वतावर थंडगार सावली, महेश रावांना जन्म देणारी धन्य ती माऊ. वा वा, छान. मला तर थंडीत वाजायला हिमालय म्हणल्यावर. बोला. रुपाली बालाजी चौरे. रुपाली बालाजी चौरे. पुढं. मुंबईला पडला पाऊस, नदीला आला लोंढा, बापाने दिला हुंडा, भावाने दिली भांडी, मामाने केला आहेर, बालाजीरावांच्या जीवासाठी सोडले मी माहेर. वा वा, छान. पण जावं आदनं मधनं माहेरला पण. बोला वहिनी. अर्चना कुमार फटे. बरं, पुढे. दुधाचे करते दही, दहीचे करते श्रीखंड, कुमारराव यांच्या नावे सौभाग्य माझे अखंड. वा वा, छान. बोला. शुभांगी वैभव धुमाळ. बर, पुढं. माहेरच्या बासमतीच्या तांदळाला माहेरचा वास. बर. वैभवरावांचं नाव घेते तुमच्यासाठी. वा वा, माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ. आणि वहिनी, बासमतीचा भात मला खूप आवडतो. बोला. पुढे.
वर्षा सोमनाथ अनपट. अहो चव्हाण गणपत असू द्या ठीक आहे. हा नाव घे सासर हेच माझं गाव. गावात बांधला बंगला, बंगल्यात नेसली साडी, साडीला लावला चाप, मारुती माझा बाप. दारात होती जाई, सुवर्ण माझी आई, ताटात होता खाऊ, विक्रम माझा भाऊ, कपाटात होती चैन, जयश्री माझी बहीण, पाण्याला जाते गवळण, रंजना माझी मावळण, हातात होती अंगठी, त्यावर चंद्राची खून, सोमनाथरावांचं नाव घेते, अनपटाची सून. वा वा वा, घरातलं कुणीच राखलं नाही, सर सकट ऑनलाईन कार्ड जोडून टाकली. छान. बोला वहिनी. दीपाली विकास यादव. बर यादव वहिनी पुढे. संसार रूपी करंडा, मनोरूपी झाकण, विकासरावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा आपण. वा वा छान, 100% आशीर्वाद असणार आहे. बोला. कोमल दादासाहेब मोरे. बरं पुढे. पुण्यातील तुळशीबागेत आहे श्रीरामाचं मंदिर. श्रीरामाच्या मंदिरात रामाची मूर्ती, रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती, सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा, सोन्याच्या घड्यावर केशराचे पाणी, दादासाहेबांचं नाव घेते, मी त्यांची राणी. वा वा छान. बोला. काजल विकास मोरे. बरं. श्रीकृष्ण रास खेळ घोटकांच्या मेळी, विकासरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर खेळाच्या वेळी. वा वा छान. आले भाऊजी सन्मान करण्या वहिनींचा, जीवा भावाच्या सख्या ही लढती, आमान पैठणी जिंकण्याचा, विसरून घरच्या चिंता, आनंद घेऊया हसण्याचा, ऐकून नवीन आखाणे. त्याला वहिनी थोडीशी खाली दरदोरी. आता मारताल का पाय अडकतील. ए अरे पूर्ण खाली टाकवा. चव्हाण वहिनीचं ऐकत नाही म्हणजे काय. चव्हाण वहिनींचा मान राखून दोरी पूर्ण जमिनीला टेकवली. बरोबर. आता सांगतो लक्षपूर्वक ऐका. ओ करची वहिनी ना, सॉरी चौरी वहिनी, लक्षात घ्या. खेळ काय असेल, समोरची दोरी आहे, काळजीपूर्वक ऐका. समोर दोरी आहे, तळ्यात मळ्यात हा खेळ असेल. आदर्श शाळेला होती का तू? 100% मी ओळखतीने मान हरवली लगेचच. तळ्यात मळ्यात हा खेळ असेल. ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस दोन्ही पायांची कशी उडी मारली पाहिजे बघा. तळ्यात म्हणलं की पुढं, मळ्यात म्हणलं की माग, आणि खळ्यात म्हणलं की आजीपाशी जाऊन गपचीप बसायचं. लक्षात आलंय का तुमच्या? तळ्यात म्हटलं की शेत तळ्यात आपल्या घरच्या नाही इथं, मळ्यात म्हणलं की पाठीमाग, आणि खळ्यात म्हणजे आउट होणार आहे तुम्ही. ओके, नेम सगळ्याला समजलाय? ओके, खेळ चालू करूया. थोडीशी जागा द्या वहिनी मला. मी तुमच्या पशीच काय आलोय माहितीये का? तुमच्या अंगावर एकदम झकपकाट साडी घातलेली आहे आणि 100% तुम्हाला आउट करणार आहे मी. त्यामुळं मी इथं आलोय. जरा या समोर या सगळ्यांनी, या समोर एका लेवल मध्ये. ओके ताई, थोडस माग. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात असू द्या, चालेल. एकंदरीत खेळ तुमच्या लक्षात आलाय म्हणजे मला आता थांबायची नाही. ठेवा ना थोडं अंतर, काय प्रॉब्लेम नाही. थोडा अंतर ठेवा. ओके चला. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात असू द्या. इकडे वहिनी, इकडे किती या तुम्ही, या दोघे पण इथे. काय झालं नक्की तुम्हाला ऐकवायला नाही का माझं? आता घाबरायचं नाही. आपण म्हणतो ना पहिला डाव कुणाचा, देवाचा का भूताचा? आमच्यात भूताचा म्हणते. बरोबर. ह्या दोघींसाठी एक डाव आपण सोडून दिला, पण आता इकीला मी सोडणार नाही. आउट म्हणजे आउट, नाहीतर इथं मला रातची 1 वाजायची. बरोबर. चला तळ्यात लगा उशिरात बाया बरं का. चला मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हा खेळ आहे. जे आउट होतील त्या या कार्यक्रमातून कायमच्या आउट बरं का, आयुष्यातून नाही, कार्यक्रमातून आउट असतील त्यांना पुन्हा एंट्री नाही. त्यामुळे हो का, मी काय कोणाचा जनगोत किंवा कोणाचा वैरी नाही. हा खेळ आहे, खेळामध्ये हारजीत होत असती. ओके या. मळ्यात उशिरात लागा. तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. मागाशी म्हणलो तुम्हाला आउट करायचंय, मलाच उड्या मारायला लागतील. काय करायचं? ह्या गणपती बसून तुम्हाला सांगू, मला दिवसा नीट चालता येत नाही. आवडलंय तळ्यात मळ्यात रोज आहे. ओके या. मळ्यात या की.
एक पाय उचलीन टंग काय ती कोंबडी तंगडी लंगडी करून असला अजिबात करू नका. ओके या मळ्यात रामदेव बाबाचे अवसन मावशी नीट बसा बिचार धडकल खांबास आहे तुमच्याकडे अजिबातच काय करू नका. ओके या मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात दुरी दुरी थोडीशी तंग करू नका जास्त लक्ष राहू द्या बरं का ही गंडवू देत मला जास्त. ओके या मळ्यात यांची विकेटच पाडणार मी आज त्यांना सोडत नाही मी आज तसं. या तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात ह्यांना काय म्हणजे आवाज आला का काय काय बनगडा तुमची तुम्ही हल्लाच नाही इकडं ग्रुप आहे. कोण कोण आउट झाले यातलं तुम्ही सांगा बरं कोण कोण झाला आउट. दीदी कोण झाला आउट यातलं तुझ्या जवळचं कोण तर त्यामुळे सांगणार नाही तू. आ फर्स्ट होय आउट झाला वहिनी झाली. टाळ्या वाजवा लागल्या बिचारीसाठी किती शांत आणि खरं बोलल्या बरं का म्हणून टाळ्या वाजवल्या. वहिनी पुढच्या वेळेस 100% तुमचा नंबर दिला होता पुढच्या वर्षी बरं का. ओके या तळ्यात असू द्या एवढ्या वेळेस माफ करतो. या मळ्यात तळ्यात उडी आहो ही काय ती नवीन नवरी माप म्हणजे असं कशाला करताय. मी तुम्हाला उडी सांगितली उडी ही उडी आहे का तुमची असली उडी मारायला सांगितले मी मागाशी दाखवले मी मागा सांगले मला दिवसांनी चालत नाही उड्या हाणून अशा उडी मारायची. ओके या तळ्यात लोक लय डेंजर इथल्या व्हायचा. या मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात ओके खरं सांगू घाम निघला डेंजर इथल्या व्हायचा. वहिनी आपलं लग्न होऊन किती दिवस झाले. 9 वर्ष. घरी पण असं शांत असता नाही असता हसू नका हो खरी बोलते बिचारी ती मला माहिती आहे की. दादा कुठे असते दादा. अच्छा असू द्या धंदा उद्योग धंदा करते चांगली गोष्ट आहे. ओके तुम्ही असं घाबरताय म्हणून मी तुमच्याकडे आलो ती बिचारी सारखी मला डोचू देत ना हा बाजूला म्हणली. ओके या मळ्यात रामदेव बाबाचे योगासन सकाळी बघडले त्यांनी त्यामुळं. ओके या तळ्यात मळ्यात मळ्यात दमान. ओके वहिनी आपलं लग्न किती दिवस झालं. 5 वर्ष म्हणजे आता नवीनच आहे हो. मग काय प्रगती वगैरे आहे का नाही प्रगती काय. हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असंच चलाक माणूस पाहिजे. माझा प्रश्न हा तिड्यातला प्रश्न असतो बिचारी लगेच म्हणली कशाची प्रगती पाहिजे सांगा. मी घरादाराची विचारतोय म्हणजे कसं ऐकून घ्या. आता आजी तुम्ही म्हणता का नाही माझ्या पोराचं लग्न झालं त्यावेळेस आम्हाला राहायला साधं घर नव्हतं सून म्हणून घरात आली 2 मजली माडी झाली ही प्रगती. पण काय बायका काय म्हणतात माहिती आहे का 2 मुली झाल्या त्या. अहो मी घरची प्रगती विचारतो ठीक आहे. बरं कसं आहे प्रगती घरची. अतिशय छान. ओके या मळ्यात या ही असं गंडवायचं असतं ह्याला खेळ म्हणते. वहिनी घाबरू नका तुम्हाला मी पैठण देतो माझ्यातर्फे. मला सांगा तुम्ही जर आजारी पडला सलाईन कुणाला लावते तुम्हाला का मिस्टर लावू. सलाईन कुणाला लावते. मावशी आजारी पडली नाही का काय कधी कोरोनात होता का वाचले बिचारी तरी बोलू नका. तुम्ही आजारी पडल्यावर सलाईन तुम्हाला लावतात का मिस्टराला. अगदी बरोबर. तसं आज हा कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केलाय का माझ्यासाठी केलाय. बरोबर मग एन्जॉय कुणी करायचं मी का तुम्ही. बरोबर हे समोर बसलेले सगळे दगड आहेत लक्षात घ्या. सांगण्याचा अर्थ काय दगड म्हणजे यांची भेट राखू नका. मनसोक्त जागा. जीवन पुन्हा नाही. जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा कधी एकदा फुटल. हातामध्ये काय आहे कधी फुटल माहितीये आयुष्यभर. छान एकदा जीवन जगायचं आहे. खेळ काय आहे तुम्हाला लगेच सांगतो. आपल्या हातामध्ये फुगा आहे आणि आपल्या हातामध्ये काडी आहे. त्यासमोर एक गाणं चालू होईल. गाणं चालू झाल्यानंतर आपण फुगा वरच्या हातामध्ये घ्यायचंय. एका हातामध्ये फुगा घ्यायचा एका हातामध्ये काडी असेल. आपण मनसोक्त नाचत मी तुमच्यासोबत नाचायला लाज बाळगू नका. अहो मी रोज तुमच्या गावात महिलाच नाहीत कार्यक्रमाला काय 250 महिला असतील मला घाम येतो नाचून नाचून.
ती कसं असते मनसोक्त बघता का युट्यूबला कार्यक्रम कोणी चव्हाण मॅडम जास्त बघत असतील. अय मॅडम चव्हाण मॅडम त्या बिचाराचं काय लक्ष नाही. असो मनसोक्त जगायचं. काय कार्यक्रमाचं काय असेल ती राऊंड ज्यावेळेस चालवलं त्यावेळेस तुम्हाला सांगल. गाणं लागल. गाणं लागल्यानंतर आपण मनसोक्त नाचत एक काम करायचंय आपला फुगा वाचवायचा आणि शेजारणीचा फुगा आपण कसं तिच्याकडून ऐकतो हिला जाऊन सांगतो. करतात ना बायका असं. आमच्या तर गावात करते तुमचं माहित नाही. आपला फुगा वाचवायचा त्या काळीनं दुसऱ्याचा फुगा फोडायचा. फुगा फोडत असताना नजर चुकीनं जर काडी काना डोळ्यात घुसली मी जबाबदार मंडळ जबाबदार. आपल्या हा बारकी हुशार आहे. आपल्या जबाबदारीनं फुगा फोडा. खेळ आणखी भयंकर पुढे चांगला होणार आहे. दादा तयार. आवाज वाढवून गाणं लावायचं मनसोक्त जगायचं. बस बस थांबा. सगळ्यांचेच फुगे फोडले तर मी खेळ काय ते आणि रोकडे संग खेळू का. थांबा ही जरा. अहो मैदान सोडून तुम्ही तिकडे त्या इटभट्टीकडे गेला बा. मैदान कशाला केलं हिने चटया टाकले हिरव्या गार. ज्यांचे फुगे फुटलेत अशा महिलांनी बसून घ्या. मी तुम्हाला पुन्हा संधी देईल. सर्वांचे मनापासून एक आभार. सर्वांसाठी टाळ्या वाजवा. काड्या आपल्या जपून ठेवा. माझ्यातर्फे सर्वांना गिफ्ट आहे त्या काड्या. चला ज्यांचे आहेत त्यांनी पुढे या इकडं. घेऊ नका काय मरता येईल एवढं नाही म्हणते त्या. दादा चालू करा. मानाची पैठणी जिंकण्यासाठी फायनल फेरीला जातील. तुम्हाला खरं सांगू का खेळ भरपूर आहेत पण तुम्हीच जर मला रिस्पॉन्स देत नसाल तर मी काय इंजुरी करण्यावर ओढून कसा मिळवायला. त्यामुळं तुमचा महिलांचा जेवढा रिस्पॉन्स असेल ना मी तुम्हाला चॅलेंज दिले 1 वाजेपर्यंत तुम्हाला उठू देत नाही. पण तुम्ही आता ग बयान होय ग बयान म्हणला तर ना काहीच फायदा नाही. हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी. 25,000 रुपये मला त्या अनिलनं 20,000 रुपये मागच्या महिन्यात टाकले. मग त्याचं कसं करायचं सांगा. 1.5 तासात मी गुंडळून गेला म्हणणार ती वाघ्यामुळे आणले तरी बरं झालं असतं. बरोबर. थोडा मोठा करा. आता याच्यामध्येच तुम्ही दोघे आता काय होईल माहिती आहे का कळवायचं गाणं मला अंग बसायला लागलं माझ्या अंगात येईल. तुम्ही अहो एन्जॉय करता. फुगे फोडा. हात वरती करा. फुगे फोडा. त्यांना भिडा डायरेक्ट खाली पाडा. फुगे फोडा. लावा गाणं. अरे वा वा कान्हा 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 तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुम्ही बिडा म्हणतोय मग भोग फोडाव. DJ आकाश in the mix. वा 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 छान अभिनंदन. चला या तुम्ही बसून घ्या सवरून. ओ वहिनी इकडे सवरून इकडे. आता फुगा फुटला पाहिजे. या वहिनीचे नाव रेकॉर्ड करून घ्या. पेक्षा 50, 40, 45 वाला या ना सगळे. अहो आपण कॅमेरा दिसणार आहे. ऐका पंढरपूरच्या वारीला कोण कोण जाते यातलं? जाता का सगळेजण? छान छान इकडे लक्ष द्या. ओ लुगडवाल्याची लुगड्याची परंपरा मला वाटतं या 5 वर्षानंतर पूर्णपणे मोडीत निघेल. या लुगडवाल्या आजी जोपर्यंत आहेत आणि यांच्या कपाळावरती कुंकू आहे ना तोपर्यंत घरात मंगल्य नांदल. हे माझा शब्द आहे, लक्षात घ्या. नाहीतर आता फक्त टिकली नाहीतर तुम्हीच म्हणा, मी तर म्हणतच नाही. ओके आजी खेळ कसा वाटतोय तुम्हाला सांगा. हे छान वाटते. मागापासून तुम्ही बघता काय वाटतं आजी तुम्हाला? छान वाटते. आता तुमच्यासाठी सुद्धा एक खेळ आहे. आपण पंढरीच्या पांडुरंगाचं भक्त आहोत. एकदा माऊलीच्या गाण्यावरती मी तुमच्या सोबत तुमचा नातू आहे. माऊलीच्या गाण्यावरती आपण एका ठेका धरू मस्तपैकी दोघींची फुगडी खेळायची आणि आपण बसून घ्यायचं. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही नाही. ज्यांची चांगली फुगडी होईल तिला माझ्याकडून काय देणार? मी काय देऊ? अहो मी पण पैठीन देतो की, कशाला काळजी करताय? आमच्या सोमनाथच्या बॅग मध्ये दोन आहेत, बायकोला घेऊन जायचं म्हणता इथे देतो तुम्हाला. अरे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांचं गुडघं गेले तर कोरोनातनं बिचारा वाचले त्या. यांनी सांगणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. फुगड्या नसू द्या माऊलीच्या ठेकीवर आपण 2 मिनिटं एन्जॉय करू आणि पुढच्या फेरीला चालू करू. तुम्हालाच काय घेतलं घेऊ ना, उकाना घेऊ. मला माहित आहे लुगडीला मावशीचा उकाना असतोय गारडी फाट्यापासून ते जेनवाडी पाठीपर्यंत, पण मला तोच ऐकायचा आहे. चांदीचा करण निरेच्या घोळात सुनील पाटलांचं नाव घेते गणेश तरुण मंडळाच्या मेळाव्यात. वा वा जोरदार टाळ्या. छान. गणपतीच्या मंदिरात घड्याळ लावलं, घड्याळात वाजली एक. हनुमंत पाटलाचं नाव घेते नाना सारींची लेख. छान. जी महिला जास्त टिकल्या लावेल ती पुढच्या फेरीसाठी पात्र राहील. ज्याच्या कमी असतील त्यांनी सन्मानाने बसून घ्यायचे. चालो टायमिंग चालू. लावा पटकन. बस 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 बस. खाली ठेवा खाली ठेवा. कोण आहेत आपले लेडीज कोणी नेमल्यात? या लवकर पटकन खाली ठेवा. अजिबात डोक्याला हात लावू नका. खाली ठेवा. एक जण या. ज्यांचं भांडण ताई तू ये. ज्यांचं भांडण आहे ते येऊ नका. त्या वहिनीच्या मुळे टिकल्या पटकन. अगं तोंड दाबते का त्यांचे बिचारे? तुमच्या 1 2 3 4 5 थांबा. तुम्ही या ताई बाहेर या. ओके तुम्ही थांबा 2 मिनिटं. हो ताई तुम्ही पण या. तुमच्या 1 2 3 4 तुम्ही या बाहेर. तुम्ही पण बाहेर या. त्या 5 जणी बघा. तुम्ही थांबा इकडे. यांचं नाव लिहून घ्या त्या दोघींचं. दादा चालू. टायमिंग चालू. बस या ताई तुम्ही इकडे. तुम्ही पण या. मोठ्या वहिनी बसून घ्या इकडे. अरे मोठ्या म्हणजे आपल्या सोलापुरात मोठ्या बायला जाऊवाले काय म्हणतात? मोठ्या वहिनी. तुम्ही काय अंगाने म्हणताय का बिचारीला? अजिबात नाही. 1 2 3 4 या. ताई तुमचं नाव घ्या. यांचं नाव घ्या. तुम्ही या इकडे. चला दुसरे या. सर चालू करा. टायमिंग पण लावा. चालू.
1 2 3 पटकन लावा. बस 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 आता लावू नका. 3 तुम्ही या ताई इकडे, तुम्ही दोघे पण या. जावा, यांचं नाव घ्या आणि यांचं एक घ्या. तुम्ही दोघी जावा. हा बरोबर आहे. चालो. 1 2 3 4 टिकले का काय बरोबर स्टिकर आहे का? बरं ठीक आहे, राहू द्या मग. 3 4 3 ह्या तिघींची घ्या हो. तिघीला 3, दोघीला 3 टिकले आहेत, त्यांना 4 आहेत. 9 स्पर्धक आहेत. 5 थाळ्या आहेत. 5 स्पर्धक पुढे या 5 जणी पुढे या. लक्षात घ्या, बघणाऱ्यांनी इकडे लक्ष द्या. यांना आपण पाहिलं का? मी म्हणून नंतर विचारणार आहे, हेच आहेत का बघायचे. खेळ काय असणार आहे मगाच्या सारखा. ते ज्यावेळेस मी त्या बिचाराला हात करेल डीजे वाल्या दादाला, तो गाणं थांबवेल. गाणं थांबल्यानंतर तुम्ही तोंड वर काढायचं आणि गाणं चालू झालं की हात पाठीमागं घ्यायचं आणि या ताटलीमध्ये जे पीठ आहे ते पीठ फुकायचं आहे. गाणं बंद व्हायच्या आधी ज्याची ताटली रिकामी होईल ती पुढच्या फेरीसाठी पात्र होईल आणि ज्यांच्या ताटलीमध्ये पीठ राहील तिने नीट बसून घ्यायचं. ओके दादा, रेडी? हात पाठीमागं यायचं. थांबा थांबा. स्टार्ट. बस 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 बस. पुसायला नाही, पदर पुसला गावड झाल्या. चला पटकन. चप्पल लीडच्या कोपऱ्यातली एक. नाही रिकामी रिकामी मोकळी. हा ती. त्यांचं काय नाव बघा त्या कोपऱ्यातल्या वहिनींचं. त्या वहिनींचं आणि या 2 नंबर वहिनी कोण आहे त्यांचं नाव घ्या. बस बस. ओ चव्हाण खाल्लं का काय पिक्चर आहे ती? थांबा, तोंड पुसू नका. इकडे समोर बघा. अलीकडे लोक तिने खाल्लं का काय मावशी? बघा हे इकडे दाखवलं कॅमेरा. थाळी मोकळीच केली. मस्त. आणखी कोणाचे नाव काही? त्यानंतर हीच आहे ना? ठीक आहे. आपण दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि या दोघींसाठी एकदा टाळ्या घ्या. एकदा साईडला सगळे साईडला घ्या. चला वहिनी तुमच्यापासून सुरुवात करू. एकदा जोरदार टाळ्या. गळ्यात मंगळसूत्र, हातात चाकणं, रामचंद्राचं नाव घेते, कुंकुमाचं देखील. छान छान. बोला. वंदना दीपक रोकडे. वंदना दीपक रोकडे. पुढे. अंबाबाईच्या देवीला कोल्हापुरी साज, दीपकरावांचं नाव घेते, नमस्कार. वा वा छान. बोला वहिनी. राणी अंकुश कांबळे. राणी अंकुश कांबळे. पुढे. अहो बोला ना. अहो आपण जिजाऊंच्या लेखी आहोत. आपण मासाहेब जिजाऊंच्या लेखी आहोत. आपण अहिल्यादेवींच्या लेखी आहोत. वाघानं डरकाळी फोडा. 2000 आलेत का? नाहीत आले, त्यामुळे बिचारी नाराज आहे. येतील. एकनाथ शिंदे माझ्या ओळखीचे, मी फोन लावतो. बोला. ओकाना घ्या. बोला ना. पुढे पुढे. येत नाही, मी शिकू का? चांदीच्या वाटीत खडे साखरेचे खडे, अंकुशचे नाव घेते, गणपती देवापुढे. अंकुशराव तर म्हणा. मुख्यमंत्र्याचे बहीण जर म्हणतात अंकुशराव तर बरं ठीक आहे, असू दे. बोला. रोहिणी सत्यवान अनपट. बरं पुढे. नदीच्या काठी तुपाची वाटी, सत्यवान रावांचं नाव घेते तुमच्यासाठी. वा वा. माझ्यासाठी जोरदार टाळ्या. बोला वहिनी. जयश्री मोहन चळेकर. बरं पुढे. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायासाठी जिजामातेने केलेलं वध, मोहनरावांचं नाव घेते, आज होम मिनिस्टर. जोरदार टाळ्या. आपल्या मासाहेब जिजाऊंसाठी आणि शोभांसाठी जोरदार टाळ्या. आणि नाव काय म्हटले? चळेकर. चळेकर वहिनी. सगळं जग मागाट खरं आहे का? कसं आहे? खरं आहे का? सोनं ही बाबा हो. चांगली गोष्ट आहे. बोला. रोहिणी मुकुंद अनपट. बरं पुढं. चांदीच्या वाटात साखरेचे खडे. चांदीच्या वाटेत साखरेचे खडे. वाटात कुठं? रस्त्याला वाटता का? बरं वाटीत. मुकुंदराचे नाव घेते, कमळाईनगरच्या राजापुढे. वा वा. एकदा आपल्या मंडळासाठी जोरदार टाळ्या बघा. बोला. मला येतच नाही नाव. नाव तर सांगा. नंदा शांताराम यादव. नंदा शांताराम यादव. उखाणा. रिमझिम पाऊस पडतो, मोत्यांच्या धारा, शांताराम बसले पलंगावरती, मी घालते वारा. छान छान. कसं आहे शांताराम लोक? असू द्या आता काय. बोला वहिनी. सोनिया संजय पवार. शरद पवाराचं भाऊ कितलंच की. बोला. उखाणा घ्या.
पिंडीवर गेलो होते वाकून संजय रावांचे नाव घेते तुमचं मांडा. वा 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 छान. हो इकडे या ना थोडं अलीकडे या. ते बिचार कॅमेरा वाकून जमलंय. बोला पुढे. महादेवाच्या पिंडीवर पाणी घालते वाकून. त्या महादेव मला वाटतं ते भिजवून वलागार झाला असेल. नाव सांगा. हो नाव सांगा. नाव सांगा आधी. सुरेखा अनिल पवार. बर पुढं. महादेवाच्या पिंडीवर पाणी घालते वाकून आणि पाटलांचं नाव घेते सर्वांचं. सर्वांचा मान राखून. छान. बोला वहिनी. सुनंदा सिद्धेश्वर पवार. अभि काय आजी दादा गट दाखा वडला काय इकडं सगळे पवार जायची. असू द्या. बोला नौकांना सांगा. गुलाबावर पार्वती कमळावर सरस्वती सिद्धेश्वर पाटील माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. जोरदार टाळ्या. काही असो मनसोक्त जगाय शिका. मी कुणाची टिंगल मस्करी केली असेल मनाला लावून घ्यायचं नाही. या वहिनी पुढे 5 बॉल आहेत. जोरदार टाळ्या वाजवा आणि दादा म्युझिक चालू करा. त्याच घ्यायचा. दादा गाणं लावा. टाळ्या वाजवा टाळ्या. रोकडे सर यांचं नाव लिहून घ्या आणि यांच्या नावावरती 2 बॉल मांडायचे तिथं. चालू टाका. दादा लावा गाणं. पाय पाय पाठी मागे घ्या. हा बरोबर टाका. आलेले नाहीत. आलेत का? त्यांच्या कशाला बघताय? तुमच्या आलेत का? आहेत का नाही का? घरी झोपलं काय माहित नाही. अजून कोणाचे आले नाहीत? तुमचे आले नाहीत. सर माझा मोबाईल द्या जरा. मोबाईल घ्या इकडे जरा. ज्यांचे आले त्यांनी होय म्हणायचं. ज्यांचे नाहीत त्यांनी नाही म्हणून सांगा. गेम खूप सोपा आहे. मिस्टरांचा नंबर माहित आहे का? माहित आहे. तुम्ही चव्हाण मॅडम थांबा की राव. रामभाऊ असू द्या. एन्जॉय असू द्या. कोणाचे आले नाहीत म्हणजे कुठं? म्हणजे कामावर असतील, बाहेर गावी असतील का? आता सध्या कामात नसतील ना? ओके. नंबर सांगा ना जरा. इथे या समोर या जरा. याच्यावर नंबर डायल करा. नीट लक्ष द्या. कॅमेरामन जल्दी फोकस करो. काय नाव मिस्टरांचं? दीपक रघुनाथ बागल. यांना माझ्या नंबरवरून कॉल लागणार आहे आणि कॉल लागल्यानंतर वहिनी काय म्हणणार माहितीये का? हॅलो नमस्कार. ते काय म्हणतील ते ह्याच्यात ऐकवल मी. ते बोलले तर तुम्ही फक्त वहिनी एवढंच म्हणायचं आय लव्ह यू. विषय संपला. तुम्हाला डायरेक्ट पहिल्या फेरीला नेणार मी. त्यांना कुणालाच फोन लावायला आवडत नाही. फोन लागणार, रिंग वाजल, पब्लिकनं कुणी हसायचं नाही. फोन लागल, रिंग वाजल, नमस्कार. ते म्हणतील हा कोण आहे? आय लव्ह यू. बस विशेष खलास. फोन लावतो मी. हसू नका. अरे देवा. बीएसएनएल कार्ड यावेळी व्यस्त आहे. 11:30 वाजता. कोणाचे? लादू नका घेऊ. अहो एन्जॉय करायचंय. आपल्याच नवऱ्याला आय लव्ह यू म्हणायचंय. आय लव्ह यू म्हणजे काय? माझा खरोखर तुमच्यावर जीवावर आहे का नाही? कोणाचं नवरा प्रेम? तुम्ही कुठे होय म्हणताय ना का? सांगा नंबर. फोन लागेल, नमस्कार. ते काय तर म्हणेल हा कोण आहे काय? कायच बोलाय ना. फक्त आय लव्ह यू एवढंच म्हणायचं. आपला ठेका फक्त आय लव्ह यू म्हणायचं. शिवी आहे का? आय लव्ह यू शिवी आहे का? चांगलं. आणि कुणाला म्हणतोय?
त्यात काय एवढं लाजायचं आहे, फक्त मध्ये कोणी बोलू नका. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कोण बोल? आय लव्ह यू राज. आय लव्ह यू. आता 11:30 वाजलेत, 12:09 पाठपर्यंत माझ्या नंबरवर फोन येणार. आय लव्ह यू राज मला कोण म्हणलं असेल? हातामधला खाली ठेवा. असू द्या, दिले जातील तुम्हाला ग्लास. आयुष्य पटकन हातामधला ग्लास द्यायचा त्यांना. ओके, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, डीजे वाले बजाओ. आरशी आली, आरशी. चव्हाण मॅडम जोरदार टाळ्या वाजवा. चालू दादा. त्या वहिनीचं नाव घ्या. 9 कोण आहे ते? जोरदार टाळ्या वाजवा. चालू. बस मोजा. आम्ही म्हणजे या वहिनींची नावं लिहून घ्या. चला गाणं लावायचं. चव्हाण मॅडम 5 बॉल आहेत, बॉल पडायचे. दादा गाणे चालू करा. डीजे ऑपरेटर चालू. दादा चालू करा. पुढे ना बाळा, पुढे. हे बघ, बक्षीस जिंकणं महत्वाचं नाही. स्पर्धेमध्ये भाग घेतोय आपल्या अष्टविनायक गणेश तरुण मंडळ कमळाईनगरचा राजा यांनी असा खेळ आयोजित केलाय की अगदी 60 वर्षाच्या म्हातारी मावशीपासून त्या दात पडक्या पुरीपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे. आपलं मंडळ दांडगाय का उडगाय? अरे वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दांडग्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या झालेत. खेळ काय छोटासा सांगतो. गाणं फक्त मला पाड नका. चला बरोबर. पलीकडे पलीकडे जरा. हो पलीकडे. असू द्या, लहान मुलं होते पण घेतली त्यांना समजून. एन्जॉय करायचं रे, लाजू नका कोणाला. ती माझी आजी केवढे लुगडवाली, कुठे गेलं तुझं? अरे युट्यूब माऊलीच्या ठेक्यावर कशी नाचली माझी आजी. तुम्ही नाचताय? आरची परशा लागा काय. ए बाळा पुढे येतो. आप्पाकडे कशाचं कारण आहे? कसं आहे? आणि आप्पाचं कुठं ध्यान नाही घरात. बर बुकीट टेंगुळ कोण म्हणतं असं? अहो हे डिजिटल इंडिया आहे. शाळातलं कमी गेल पण बाहेरचं सगळं ध्यान आहे. लक्षात ठेवा. खरं सांगतो बरं, माझ्या बहिणीसारखे द्या. एक वेळ
मुलींना शाळेतलं कमी आलं तर चालेल, मोबाईलचं कमी आलं तर चालेल, माझा विचार पडतोय का बघा, पण आपलं स्वतःचं रक्षण करण्यावर त्यांना निश्चित शिकवा. कारण आपल्या मुलीवर अत्याचार होईल आणि कुठलाही सरकार त्यांना न्याय देईल ह्याच्या अपेक्षात खरंच बसू नका. पटला विचार तर टाळी वाजवा, नाहीतर वाजवू नका. चला पुन्हा घ्या सर. किती नंबर त्याच्यात हो का? आयोजकांसाठी जोरदार टाळी लावा. काय सांगू का, महिलांसाठी त्यांनी बक्षीस केलं, पण तुम्ही एवढा मनसोक्त आनंद घेता म्हणून तुमच्या तिघींसाठी त्यांनी बक्षीस लावलेलं आहे. पण तिघींसाठी काढायचं ना, एक जणीला आउट करणार आहे मी. लक्षात आलं का? ओके दादा चालू करा. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. दादा बक्षीस घेऊन या पुढे. जोरदार टाळ्या. चालू. काय नाव ताईचं आपलं? समृद्धी बागल लिहून घ्या. ताई तुझं नाव सांग. अंजली कांबळे 1 नंबरला घ्या. आणि ह्या ताईचं काय ताई तुझं नाव? साक्षी अनपट. कांबळे 1 नंबर, अनपट 2 नंबरला आणि बागर 3 नंबरला. असं काढतो लक्षात घ्या. आतापर्यंत आपण खूप एन्जॉय केला. ज्या फेरीच्या आपण अंतिम फेरीची वाट पाहतोय त्या अंतिम फेरीचा निकाल या ठिकाणी जाहीर होतोय. समोर 4 स्पर्धक आहेत आणि 4 बक्षीस आहेत. पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा करंड आणि मिक्सर. याचा अंतिम निकाल आपण या ठिकाणी काही क्षणात तुमच्या समोर साजरा करतोय. स्पर्धक समोर आहेत. स्पर्धकांनी बारकाईने लक्ष द्यायचंय. तुमच्या समोर फुगा दिलेला आहे आणि हा फुगा तुम्ही तुमच्या तोंडाने फुगवायचा आहे. आणि फुगा असा फुगवायचा आहे की जी माऊली प्रथम फुगा फुगून फोडल तिला मिळेल मानाची. जी दुसऱ्या नंबरला फोडल तिला मिळेल सोन्याची नथ. 3 नंबरला 2 मिनिटाचा वेळ घेईल की वैरीने फक्त सांगायचं आहे की गारडे गावात आपल्या अष्टविनायक गणेश तरुण मंडळ कमलाईनगरचा राजा यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलाय. मी चौघीने विचारणार आहे की तुम्हाला मनापासून आमचा कार्यक्रम कसा वाटला? खूप छान वाटला. थोडं काय नाहीच का? म्हणजे ह्याच्या आधी कुठे तुम्ही खेळला होता का कार्यक्रम वगैरे असं काय? कधीच नाही. छान वाटला. ओके वहिनी तुम्ही? छान वाटला, आवडला कार्यक्रम. छान धन्यवाद. तुम्हाला कसा वाटला वहिनी कार्यक्रम? खूप छान. सांगा वहिनी कसा वाटतो कार्यक्रम? चांगला वाटला. आता छान हा फुगा फुगवा, फोडा आणि मानाची पैठणी घेऊन जायचंय. दादा गाणं चालू करा आणि चालू करा. पर 2, 3 आय लव्ह यू 4 नंबरला हो का? 1 नंबर त्या कोपऱ्यात 2 नंबर, हे 3 नंबर आणि अनपट बहिणी ना आय लव्ह यू वाल्या. हा ओके पैकी ना हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा, पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा, हा खेळ रंगला पैठणीचा. तृतीय बक्षीस आहे
सोन्याची नथ. आपले आयोजक कोण येते? नाव काय त्यांचं? सौभाग्यवती जयश्रीताई चळेकर समोर या आपण. आणि ज्या माता बहिणीला मिळाल्या त्यांचं नाव आहे दीपाली यादव यांना मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विकास दादा यादव साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादांना विनंती कृपया आपण समोर यायचंय. तिसरं बक्षीस आहे घरगुती मिक्सर. सौभाग्यवती लक्ष्मीताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते तुमचं काय ना वर्षा अनपट यांना मिक्सर बक्षीस या ठिकाणी दिले जात आहे. आणि या ठिकाणी मी विनंती करतोय गारडीगावचा बुलंद आवाज सोमनाथ दादा अनपट जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला दादा काही सोडा तुम्ही कसं घ्या या सोमनाथ दादाची पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. दादा एक फोटो फक्त वहिनी सोबत उचलून घ्यायचा. आओ दादा घ्या या त्यानंतर शेवटचं बक्षीस आहे सौभाग्याचा मांगल्याचा असा जो करंड आहे कुंकवाचा. तो कुंकवाचा करंड वैशाली अमोल रोकडे या ताईंच्या शुभ हस्ते सौभाग्यवती आपलं ताई पैसे उभं राहा शारदाताई अनपट यांना रोकडे वहिनींच्या हस्ते सौभाग्याचा मांगल्याचा चांदीचा कुंकवाचा आणि हळदीचा करंड या ठिकाणी आपण देतोय. शिवा भावाच्या सख्या लढती हा मान पैठणी जिंकण्याचा.